नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण भारताचे 5 प्राकृतिक विभाग बघत होतो आणि 5 प्राकृतिक विभाग अशा पद्धतीने बघत होतो की राज्यसेवा मेन्सला किंवा UPSC मुख्यला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि आपल्याला लिहिताही कसे येईल। मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं। आता आपला हा पूर्णचा पूर्ण टॉपिक घेतल्यानंतर मी तुम्हाला अजून हे शिकवणार आहे। प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न सुद्धा होणार आहे। प्रश्न उत्तर अशा पद्धतीने आपले प्रश्न उत्तर होतील। UPSC पूर्व मुख्यला आणि राज्यसेवा पूर्व मुख्यला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, पूर्वसाठी प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते सुद्धा मी तुमचं घेणार आहे। चला आता आपण हे बघू। उत्तर भारतीय गाळाचे मैदानी प्रदेश या पहिले आपले काय काय झालेले आहे। द्वीपकल्पीय पठार झालेला आहे, पहिला विभाग झालेला आहे, त्यावरचे 2 लेक्चर झालेले आहे। हे लेक्चर पहिल्यांदा डिटेलमध्ये बघायचे आहे। नंतर हिमालयीन पर्वतरांगा हे पण भरपूर मोठं लेक्चर होतं, म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हे लेक्चर झालं होतं। हे लेक्चर सुद्धा बघायचे आहे। त्यानंतर हे तिसरं लेक्चर बघा, उत्तर भारतीय गाळाचे मैदानी प्रदेश। आता उत्तर भारतीय गाळाचे मैदानी प्रदेश म्हटला म्हणजे आता उत्तर भारतामध्ये मूळ नद्या कोणत्या आहे, गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू। बघा तुम्हाला इथे एक मॅप काढून दाखवतो। मी आपला भारताचा मॅप काढतोय, माझ्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे। हे बघा, इथून गंगा नदी उगम पावते, अशी गंगा नदी वाहते आणि बंगालच्या उपसागरात जाते। नंतर यमुना नदी इथून उगम पावते, अशी वाहते आणि ती गंगेला मिळते। इथून ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते, इकडनं ईशान्य भारतातून वाहते, नंतर बांगलादेशात गंगेला मिळते आणि बंगालच्या उपसागरामध्ये जाते। आणि नंतर इथे बघा, इथे सिंधू नदी उगम पावते, जम्मू काश्मीर लडाखमधून येते, गिलगिट या ठिकाणून पाकिस्तानामध्ये प्रवेश करते आणि इथून अरबी समुद्राला ती मिळून जाते। आता ह्या नद्या म्हटल्या तर इथे बघा, सिंधूच्या उपनद्या ह्या पूर्णच्या पूर्ण या सिंधूच्या उपनद्या आल्या। इथे गंगेच्या उपनद्या ह्या पूर्ण गंगेच्या उपनद्या, यमुनेच्या उपनद्या ह्या सर्व, आणि ही सोन सुद्धा कोणाची उपनदी, गंगेची उपनदी आहे। नंतर ब्रह्मपुत्रेच्या ज्या उपनद्या आहे त्या सुद्धा, म्हणजे हा जो पूर्णचा पूर्ण प्रदेश आहे हा कोणता आहे, उत्तर भारतीय गाळाचा मैदानी प्रदेश। आता आपण हा दुसरा भाग बघतोय, बरोबर। हे बघा, हा इथून आणि हा झाल्यानंतर इथला आपला थरचे वाळवंट, इथे वाळवंटीय प्रदेश आहे। हा पण आपण गाळाच्या मैदानी प्रदेशामध्ये घेतलेला आहे बऱ्यापैकी। हा पूर्णचा पूर्ण हा भाग बघू। म्हणून गंगा, ब्रह्मपुत्र, सिंधू या नद्यांचा गाळाचा मैदानी प्रदेश। आता इथे बघताना नद्या आणि उपनद्या बघा, नदी आणि नदी खोरे। आता आपला काही टॉपिक यामध्ये होणार, काही म्हणजे भरपूर टॉपिक यामध्ये होणार आहे आणि राहिलेला टॉपिक आपला नदी प्रणालीमध्ये होणार आहे। ते कशा पद्धतीने ॲड करायचं, लिहायचं कशा पद्धतीने, मी तुम्हाला हे इथे सांगणारच आहे। पहिल्यांदा आपण हे बघू। बघा, सिंधू नदीपासून तर ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत पूर्ण गाळाचा मैदानी प्रदेश कधी म्हटला, म्हणजे भारत आणि पाकिस्तान मिळून। हा कधी म्हटला, म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून हा जवळजवळ 3200 किलोमीटर इतका आहे। 3200 किलोमीटर लांब आहे इतका असा पूर्ण जगातील। आणि मूळ भारतातील कधी म्हटला तर मूळ भारतातील 2400 किलोमीटर लांबीचा आहे मूळ भारतातील गाळाचा मैदानी प्रदेश। इथे तुम्हाला मॅप दिसत असेल, हे मॅप मी स्वतः हाताने काढलेले आहे। इथे गंगेच्या मुखाजवळ इथे बघा क्षेत्र बघा किती आहे, तर 7.8 लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र आहे। आणि रुंदी जी आहे 150 ते 300 किलोमीटर पर्यंत अशी रुंदी आहे। जगातील सर्वात मोठा गाळाचा मैदानी प्रदेश म्हटला तर या नद्यांच्या खोऱ्यांमधला जगातील सर्वात मोठा गाळाचा मैदानी प्रदेश आहे। बघा, रुंदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते, अशी पश्चिमेकडे जास्त आहे, नंतर पूर्वेकडे जाता जाता ही काय होत जाते, कमी होत जाते। कारण या ठिकाणी अशी ब्रह्मपुत्रा नदी येते, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये ईशान्य भारतामध्ये ही कमी कमी रुंदी आढळते, हे लक्षात ठेवायचं आहे। पंजाबमध्ये जवळजवळ याची रुंदी, पंजाब राज्यामध्ये जवळजवळ 500 किलोमीटर पर्यंत याची रुंदी आहे। नंतर बिहारमध्ये 200 किलोमीटर पर्यंत याची रुंदी आहे। पश्चिम बंगालमध्ये 400-450 किलोमीटर पर्यंत याची रुंदी आहे। आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये, म्हणजे आसाममध्ये जास्त आहे 100 किलोमीटर पर्यंत आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर पर्यंत आहे। म्हणजे बघा, पश्चिमेकडून येता येता पूर्वेकडे जाता जाता काय होत जाते, रुंदी ही कमी होत जाते, लक्षात ठेवायचे आहे। आणि याची उंची कधी बघितली तर सरासरी उंची
200 मीटरपर्यंत याची उंची आहे। गाळाच्या मैदानी प्रदेशाची उंची सरासरी किती सांगितली? 200 मीटरपर्यंत उंची सांगितली, लक्षात ठेवायचं आहे। हा मॅप तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला मॅप तयार करता येऊ शकतो। असा मॅप तयार करायचा आहे म्हणजे इतरांपेक्षा चांगले मार्क पडतील। बघा परत इथे गाळाचा मैदानी प्रदेश दाखवलेला आहे, थोडा डीप मध्ये दाखवलेला आहे, तिथे बेसिक माहिती दिली होती। इथे बघा राजस्थानचे मैदान असं दाखवलेलं आहे, इथे पंजाब हरियाणाचे मैदान दाखवलेलं आहे, इथे गंगा नदीचे मैदान दाखवलेलं आहे, गंगा आणि हे सिंधू नदीचे खोऱ्यातलं होतं। इथे गंगा नदीचे मैदान आहे आणि हे ब्रह्मपुत्रा नदीचे मैदान आहे। असा डिटेलमध्ये हा भाग दाखवलेला आहे। ज्यावेळेस मॅप लक्षात ठेवायचे आहे, प्रत्येकाने मॅप लक्षात ठेवा। बघा मैदानांची भूरूपकीय लक्षणे लक्षात ठेवताना आपला हा हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वतावरून ज्यावेळेस नदी वाहते आणि नदी सुरुवातीला दगडगोट्यांचा संचय म्हणजे नदीचा प्रवाह कसा असतो? जोरात असतो। जोरात प्रवाह असल्यामुळे मोठमोठे दगड काय होतात? हे पायथ्याशी येतात। आता पायथ्याशी आल्यानंतर ते एका ठिकाणी साचतात आणि या साचलेल्या दगडगोट्यांचा जो संचय आहे या संचयाला काय म्हणतात? भाबर म्हणतात। भाबर प्रिलियमला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। नदीच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत क्रम लावा, भूरूपांचा क्रम लावा। इथे भाबर आहे, इथे ताराई आहे, भांगर आहे, खादर आहे आणि नंतर त्रिभुज प्रदेश आहे असा। नंतर लिखाण कामामध्ये आपल्याला ज्या वेळेस प्रश्न विचारला जाईल नदी प्रणालीचे वैशिष्ट्य सांगा किंवा गाळाच्या मैदानी प्रदेशाचे वैशिष्ट्य सांगा, त्या ठिकाणी आपल्याला हा मॅप दाखवता येऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण करू शकतो। भाबर हा प्रदेश आहे, मोठमोठ्या दगड गोट्यांचा संचय होतो आणि ह्या इतका मोठ्या प्रमाणात असतो, जवळजवळ याची रुंदी 8 ते 16 किलोमीटर पर्यंत असते। मित्रांनो हे इथे लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी नदी लुप्त होते। बघा ना दगड अशा दगडगोटे अशा आहे आणि नंतर पाणी काय होईल? या दगडगोट्यांच्या खाली जाईल म्हणजे आपल्याला असं वाटेल की नदी काय झालेली आहे? इथे लुप्त झालेली आहे। नंतर पुढचा जो प्रदेश आहे तराई प्रदेश आहे। तराईच्या प्रदेशामध्ये जो नदी जे लुप्त झाली होती भाबर प्रदेश, भाबर लक्षात ठेवा, सांगताना मी भाबर सांगत आहे। तराईच्या प्रदेशामध्ये बाबरमध्ये जी नदी लुप्त झाली होती तराईच्या प्रदेशामध्ये काय होते? नदीचे पुनर्जीवन होते, लक्षात ठेवायचं। आणि तराई हा बारीक मातीचा संचय आहे। बघा मोठमोठे दगडगोटे हे गाळून पडलेले आहे म्हणजे बाजूला पहिल्याच टप्प्यात राहिलेले आहे, नंतर पुढच्या टप्प्यामध्ये बारीक माती साचलेली आहे म्हणून बारीक मातीचा संचय हा काय आहे? तराईचा प्रदेश आहे। यात बारीक माती असल्यामुळे आता विचार करायचा आहे त्या ठिकाणी जमीन कशी असेल? सुपीक प्रमाणे असेल। जैवविविधता कशा पद्धतीने असेल? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता असेल। आता मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, झाडं वेगवेगळे आहे, त्या ठिकाणी पीक पद्धती कशी असेल? जास्त प्रमाणात पीक पद्धती घेतली जात असेल। पाणी जास्त आहे, मग पाणी जास्त आहे तर गहू, तांदूळ, ऊस, कडधान्य, मका, तेलबिया, चारा उत्पादने या ठिकाणी घेतली जात असेल आणि कंटिन्यू ओला प्रदेश राहत असेल म्हणून या ठिकाणी डास जे आहे डास हे जास्त प्रमाणात असेल म्हणून या प्रदेशाला डासांचे साम्राज्य सुद्धा म्हणतात। कुठला? तराई सांगतोय। नंतर नदी पुढे वाहत असताना बघा नदी अशी वाहते आणि हा इथे गाळ फेकते, ते बाजूबाजूला हा गाळ जातो म्हणजे हा दूर गाळ जो असतो हा कुठला? हा जुना गाळाचा मैदानी प्रदेश आहे। याला जुना गाळाचा मैदानी प्रदेश याला काय म्हणतात? भांगर म्हणतात, भांगर। आणि नदीच्या पात्राजवळ म्हणजे नदीच्या जवळ हा कोणता प्रदेश आढळतो? नवीन गाळाचा मैदानी प्रदेश आढळतो, याला काय म्हणतात? खादर असे म्हणतात। तुम्हाला भांगर आणि खादर यामधला फरक समजला का? भांगर हा कधी कुठे असतो? नदीच्या पात्रापासून दूर असतो, तो जुना झालेला असतो आणि खादर हा कसा असतो? नवीन असतो, लक्षात ठेवायचा आहे। अजून असं लक्षात ठेवा भंगार वस्तू आपण काय करतो? फेकून देतो म्हणजे भांगर लक्षात राहील आपल्या। आणि नवीन वस्तू काय करतो? आपण खातो म्हणजे ताज्या वस्तू काय करतो? खातो। मग आपला भांगर आणि खादर हा लक्षात राहील। लक्षात ठेवा भांगर हा प्रदेश आता कसा असतो बरं का? जुन्या गाळाचा मैदानी प्रदेश आहे। हा प्रदेश सुरुवातीला कुठल्या कल्पामध्ये तयार झालेला आहे? मायोसीन कल्पामध्ये तयार झालेला आहे। मायोसीन कल्प सुद्धा लक्षात ठेवायचा आहे। गडद मातीचा रंग असतो, या ठिकाणी हुमेसचे प्रमाण कसे असते? उच्च असते। हुमेसचे प्रमाण उच्च असल्यामुळे यामध्ये उत्पादकता कशी असते? जास्त असते। आणि हा जो प्रदेश आहे
कोणता? भांगर हा सर्वाधिक सुपीक प्रदेश असतो, लक्षात ठेवायचं आहे। भांगर प्रदेशाबद्दल इतकी माहिती, याच्यावरती तुम्हाला काही करण्याची गरज नाही, कुठल्याही पुस्तकातून करण्याची गरज नाही, हे डिटेलमध्ये माहिती लक्षात ठेवायची आहे। डिस्क्रिप्टिव्हसाठी किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी किंवा प्रिलियमसाठी पण हीच माहिती आवश्यकता आहे आणि मुख्यसाठी पण हीच माहिती आवश्यकता आहे। डिस्क्रिप्टिव्हबद्दल बोलत आहे बरं मी। खादर बघा, खादर काय आहे? नवीन गाळाचा मैदानी प्रदेश हा काय आहे? खादर आहे। आणि नंतर काय लागतो? नदीचा त्रिभुज प्रदेश लागतो। आपण उत्तर भारतीय गाळाचा मैदानी प्रदेश आहे, त्यामुळे या प्रदेशाला जोडून आता आपण नदी प्रणाली सुद्धा या प्रदेशाला जोडून आहे, परंतु मी शिकवताना तुम्हाला नदी प्रणाली वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे किंवा वेगळ्या टॉपिकमध्ये शिकवणार आहे का। हा आपला 5 प्राकृतिक विभागांपैकी एक प्राकृतिक विभाग आहे, म्हणून इथे आपण बरीचशी माहिती बघू आणि तिथे बाकी माहिती बघू, लक्षात ठेवायचं आहे। नंतर सर्वात शेवटी काय आहे? त्रिभुज प्रदेश आहे, लक्षात ठेवायचं आहे। बघा पुढे बघा, भांगरमध्ये अशुद्ध CaCO3 चे संग्रहण आणि ग्रंथी असतात, त्यास काय म्हणतात? कंकर म्हणतात। भांगरमधून जलनिस्सारण चांगल्या प्रकारे होते आणि भारतीय महामैदानातील सर्वाधिक उत्पादक आणि सुपीक भूमीचा भाग जो कुठला असेल तो कोणता आहे? भांगर आहे, म्हणजे जुन्या गाळाचा मैदानी प्रदेश। आता त्रिभुज प्रदेश बघा, गंगा नदीच्या शेवटच्या टप्प्यात 1.9 लाख क्षेत्र गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाने व्यापलेला आहे आणि त्रिभुज मैदानाच्या उंचवट्याच्या भूमीस काय म्हणतात? चारस म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे। चारस कशाला म्हणतात? तुम्ही ज्या वेळेस त्रिभुज प्रदेशाबद्दल माहिती लिहाल त्यावेळेस तुम्हाला चारस ची कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे। त्रिभुज प्रदेशाच्या मैदानी उंचवट्याच्या भूमीस काय म्हणतात? चारस, म्हणजे अशी उंचवट्याची भूमी असते, या ठिकाणी गाळ जास्त प्रमाणात साचलेला असतो, हा काय आहे? चारस आहे। आणि या ठिकाणी दलदलीचं क्षेत्र आहे आणि हा जो क्षेत्र आहे याला दलदलीच्या क्षेत्राला काय म्हणतात? बिलास असं म्हणतात। त्रिभुज प्रदेशामध्ये असं तुम्ही लिहू शकतात, भारतामध्ये सुंदरबनचा डेल्टा 40% आहे आणि बांगलादेशामध्ये 60% आहे। हा सुद्धा राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेला होता प्रिलियमला। आता मेन्सला तुम्ही लिहिताना गाळाच्या मैदानी प्रदेशामध्ये लिहिताना अशा पद्धतीने मी तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न घेईल त्यावेळेस माहिती सांगेलच, अशा पद्धतीने कधी लिहिला तर तुमचा 100% बरोबर येईल। आता पहिला भाग आपण बघू, गाळाच्या मैदानी प्रदेशामधला राजस्थानचे मैदान। हे बघा, इथे तुम्हाला राजस्थानचे मैदान दिसत असेल, इथे मी हाताने मॅप काढलेला आहे। हा जो मॅप आहे याची जवळजवळ लांबी किती आहे? 650 किलोमीटर इतकी लांबी आहे आणि याची रुंदी अशी, ही जी रुंदी आहे ही 250 ते 300 किलोमीटर याची रुंदी आहे। हा जो क्षेत्र, हे जे क्षेत्र आहे हे किती क्षेत्रफळ आहे? याचे क्षेत्रफळ 2 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र आहे आणि हे फक्त भारतातच नाही, भारत आणि पाकिस्तान मिळून इतकं क्षेत्र आहे। भारतातील 1.75 लाख चौरस किलोमीटर आहे आणि राजस्थानच्या मैदानी प्रदेशाची निर्मिती परमो कार्बोनिफेरस कालखंडामध्ये झाली। मागच्या वेळेस हा सुद्धा प्रश्न विचारला होता, आपल्या नोट्स या जुन्या काढलेल्या होत्या, मी नोट्स काढताना माझ्या डिस्क्रिप्टिव्हचे जे पुस्तक आहे त्याचा सुद्धा वापर केलेला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह बाकीचे बरेचसे पुस्तकांचा वापर केलेला आहे, म्हणून आपल्या नोट्स इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या आहे। जे आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे इतरांच्या नोट्समध्ये ते तर आहेच, परंतु आपल्या नोट्समध्ये जास्त एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे। तुम्ही वाटलं तर बाकीच्या नोट्स आणि आपल्या नोट्सचे कंपॅरिझन करू शकतात कशा पद्धतीने आहे। तर निर्मिती बघा, फर्मी कार्बोनिफेरस कालखंडामध्ये याची निर्मिती झालेली आहे आणि या क्षेत्रातले बिकानेर हे जे क्षेत्र आहे, बिकानेर सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे। कुठे? राजस्थानच्या मैदानामध्ये। राजस्थानच्या मैदानामध्ये चुनखडी आहे, जिप्सम आहे, मीठ आहे, खनिज तेलाचे साठे आहे। मित्रांनो, आता लिहिताना असं मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही अशा पद्धतीने लिहिसाल का? राजस्थानचे मैदानी प्रदेश या ठिकाणी लिहिताना तुम्ही एक एक गोष्ट लिहायची आहे, म्हणजे यासाठी खनिज संपत्ती असा एक मुद्दा टाकायचा, खनिज संपत्ती, दुसरं लोकरीचे बाजारपेठ, तिसरा मुद्दा टाकायचा इथे पर्जन्य कशा पद्धतीने, पाऊस कशा पद्धतीने पडतो, नंतर पीक कोणते पिकं घेतले जातात, नंतर लोकजीवन कसे आहे किंवा लोकसंख्या कशा पद्धतीने आहे, म्हणजे असे एक मुद्दे टाकायचे। म्हणून म्हणतो की शिकवण्याचा भाग हा वेगळा आहे आणि प्रश्न लिहिताना कशा पद्धतीने
त्यासाठी मी मुलांना प्रत्येक लेक्चरला सांगत आहे की तुम्ही रोज 1 ते 2 प्रश्नांची तयारी करा डिस्क्रिप्टिव्हच्या, त्यावेळेस तुमच्या डिटेलमध्ये असे मुद्दे आठवतील तुम्हाला। बघा, एकूण लोकरीच्या उत्पादनापैकी 50% उत्पादन राजस्थानच्या थरच्या वाळवंटात होते आणि हे जे थरचे वाळवंट आहे हे जगातील 7वे मोठे वाळवंट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे। सर्वसाधारण याचा उतार ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे, ह्या दिशा दिलेल्या आहे, असा उतार आहे राजस्थानच्या गाळाचा मैदानी प्रदेशाचा ईशान्येकडून नैऋत्येकडे, आणि दुसरा उतार आहे पश्चिमेस आहे, म्हणजे असा इकडे पश्चिम दिशा आहे म्हणजे सिंधू नदीकडे आहे। राजस्थानच्या वाळवंटात एकूण लोकसंख्या 68% लोक राहतात, म्हणजे वाळवंटात म्हणजे कसं, जे राजस्थानमध्ये जितके लोक राहतात त्याच्या 68% लोक हे राजस्थानच्या वाळवंटामध्ये राहतात। आणि मी तुम्हाला नदी प्रणालीमध्ये सुद्धा सांगणार, जी लुनी नदी आहे ही लुनी नदी राजस्थानच्या वाळवंटामध्ये काय होते, लुप्त होते। द्वीपकल्पीय पठारामध्ये कोणकोणत्या नद्या लुप्त होत आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। बघा, लुनी नदी पुष्कर दरीमध्ये उगम पावते आणि वाळवंटात जाऊन लुप्त होणारे एकमेव नदी आहे, हिलाच लवणारी नदी किंवा मिठाची नदी असे म्हणतात। कुठल्या नदीला? लुनी नदीला म्हणतात। हे सुद्धा लक्षात ठेवायचे। राजस्थानच्या वाळवंटाचे 2 भाग पडतात, पहिला मरुस्तरीय भाग आहे आणि दुसरा बगर आहे। बगर आहे बरं का, मी पहिल्या ज्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या, भाबर सांगितली होती भाबर, नंतर भांगर सांगितली होती भांगर, आणि आता बगर सांगणार आहे बगर, ही कन्सेप्ट सांगणार आहे बगर। लक्षात ठेवायचं आहे। मरुस्तरीय प्रदेश म्हणजे काय, वाळवंटाचा जो मुख्य प्रदेश आहे याला काय म्हणतात, मरुस्तर म्हणतात। त्याचा पूर्व भाग खडकाळ आणि पश्चिम भाग काय आहे, स्थलांतरित टेकड्यांनी बनलेला आहे। स्थलांतर टेकड्या म्हणजे कसं, वाळवंट अशी वाळू पसरलेली आहे, वारा जोरात येतो, ही टेकडी काय करते, इथली वाळू वाहत जाते आणि ते दुसऱ्या ठिकाणी पडते, म्हणजे इथला भाग हा खणतो आणि तिकडे काय भाग होतो, संचयन होतो। म्हणून हा जो स्थलांतरित टेकड्यांचा जो भाग आहे या भागाला काय म्हणतात, ध्रियन असे म्हणतात। ध्रियन, स्थलांतरित टेकड्यांना ध्रियन म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे, लिहिताना तुम्हाला कामात पडेल ध्रियन। बगर म्हणजे काय, राजस्थानच्या मैदानाच्या पूर्वेकडील प्रदेशात हे जो राजस्थानचा मैदान आहे आणि हा जो पूर्वेकडील प्रदेश आहे हा शुष्क भाग आहे। उत्तरेकडचा भाग जो आहे, पूर्वेकडच्या प्रदेशाला बगर आणि उत्तरेकडच्या भागाला काय म्हणतात, शेकावत प्रदेश म्हणून ओळखला जातो। आणि या शेकावत प्रदेशामध्ये अनेक सरोवरे तयार झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। त्यापैकी कोणकोणते सरोवरे आहे, बघा, देहना आहे, सांबर आहे, हे सरोवरे तयार झालेले आहे। भारतीय किनारपट्टी सोडून सर्वात मोठे अंतर्गत खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते, सांबर हे सरोवर आहे, आणि हे जयपूरच्या पश्चिमेस म्हणजे 65 किमी लांबीचे आणि रुंदी जवळजवळ किती किलोमीटर आहे, 3.6 किलोमीटर आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। रोहो किंवा रोही म्हणजे काय, वाळवंटाच्या सुपीक भागात रोही किंवा रोहो म्हणतात। पुढे थाई आणि वालुकामय मैदान म्हणजे काय, भूमीच्या उत्तरेकडील भागात स्थिर वाळूच्या टेकड्या आहे, याला काय म्हणतात। बघा, मी तुम्हाला सांगितलं की ज्या स्थलांतरित वाळूच्या टेकड्या याला काय म्हणतात, ध्रियन म्हणतात, आणि स्थिर वाळूच्या ज्या टेकड्या आहेत त्याला काय म्हणतात, थाई म्हणतात। लक्षात ठेवायचे आहे। गोडवार मैदान पण येते इथे। गोडवार मैदान टेकड्याचा जो समूह आहे याला काय म्हणतात, गोडवार मैदान म्हणतात। उत्तरेकडे घग्गर मैदान आहे, लुनी खोऱ्याच्या दक्षिणेकडे गोडवार मैदान आहे, जे सुपीक मैदानी प्रदेशांनी बनलेले आहे। प्लाया सरोवर म्हणजे काय, प्लाया सरोवरे पाण्याच्या खनन कार्यामुळे वाळवंटात तात्पुरत्या स्वरूपात जे तयार होतात त्याला काय म्हणतात, प्लाया सरोवर म्हणतात। मित्रांनो, इथे आपण बघा काय राजस्थानचा मैदानी प्रदेश बघताना काय सांगितलं, त्याचे मी पहिल्यांदा तुम्हाला लांबी रुंदी सांगितली, नंतर क्षेत्रफळ सांगितलं 2 लाख चौरस किलोमीटर, भारतातील सांगितलं 1.75, फर्मोकार्बोनिफेरस कालखंडातील सांगितलं, बिकानेर सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ सांगितली, नंतर त्या ठिकाणी खनिज संपत्ती सांगितली, चुनखडी, जिप्सम आणि मीठ खनिज तेलाचे साठे सांगितले। त्यानंतर 50% उत्पादन राजस्थानच्या वाळवंटामध्ये होतं आणि 7वा जगातील सर्वात मोठा भाग आहे याचा उतार सांगितला, कसा आहे, ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे आणि पश्चिमेकडे दुसरा उतार आहे असं सांगितलं। किती लोक राहतात हे सुद्धा सांगितलं। लुप्त होणारी लवणारी नदी
याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि वाळवंटाच्या दोन भागांबद्दल सांगितलं, एक मरुस्तरीय असतो, एक बगर असतो। या मरुस्तरीय भागाबद्दल सांगताना मी तुम्हाला ध्रियन म्हणजे काय सांगितलं, बगर म्हणजे काय सांगितलं, शेकावत प्रदेश म्हणजे काय सांगितलं आणि प्लाया सरोवरे कशा पद्धतीने असतात हे सुद्धा सांगितलं। आणि ह्या कन्सेप्ट बघता बघता आपण रोही म्हणजे काय आणि थाई म्हणजे काय हे सुद्धा बघितलं। सुपीक मैदानी प्रदेश आहे याला थाई म्हणतात आणि रोही म्हणतात आणि थाई काय सांगितलं मी तुम्हाला, भूमीच्या उत्तरेकडचा स्थिर वाळूंचा प्रदेश त्याला थाई म्हणतात आणि गोडवार मैदान सुद्धा सांगितलेलं आहे। प्रत्येक गोष्ट एकूण एक राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाचे वैशिष्ट्य लिहा किंवा काळाच्या मैदानी प्रदेशामध्ये हा प्रश्न कधी विचारला तर तुमचा 100% प्रश्न बरोबर यायला पाहिजे। जवळजवळ 250 शब्दांमध्ये किंवा 150 शब्दांमध्ये प्रश्न विचारला जाईल, हा प्रश्न तुमचा बरोबर यायला पाहिजे। इतकीच माहिती लिहायची आहे, बाकी दुसऱ्याकडून दुसरी माहिती लिहिण्याची तुम्हाला गरज नाही, फक्त याला व्यवस्थित मांडायचे आहे। मांडताना मी तुम्हाला तिथे मुद्दे सांगितले कशा पद्धतीने मांडायचे आहे, त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं स्वरूप आलं पाहिजे, म्हणजे तिथे पर्जन्य यायला पाहिजे, जमीन यायला पाहिजे म्हणजे सुपीक जमीन, पीक पद्धती यायला पाहिजे, लोकसंख्या यायला पाहिजे, सर्व भाग तिथे खनिज संपत्ती यायला पाहिजे, प्रत्येक भागामध्ये आपण टच केला पाहिजे, त्यावेळेस तुमचं उत्तर प्रॉपर उत्तर होईल। दुसरा पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश बघा, पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश बघताना इथे पंजाबच्या मैदानी प्रदेश आणि हरियाणा मैदानी प्रदेशामध्ये इथे सिंधू नदीच्या उपनद्या दिलेल्या आहे। इथे एक एक लक्षात ठेवा, सबीराची झासी असे दिलेले आहे, झा पर्यंत दिलेला आहे। सर्वात खाली सतलज नदी आहे, नंतर बियास नदी दाखवलेली आहे, नंतर रावीस नदी, नंतर रावी झाल्यानंतर चिनाब नदी आहे आणि नंतर झेलम नदी दिलेली आहे। हा जो मैदानी प्रदेश आहे याची लांबी जवळजवळ 300 किलोमीटर याची लांबी आहे आणि रुंदी 650 किलोमीटर म्हणजे 640 किलोमीटर पर्यंत याची रुंदी आढळते। हा जो प्रत्येक भाग आहे इथे दुआब आढळतात। दुआब म्हणजे कसं आहे की दोन नद्यांमधील, आता या ठिकाणून अशी सतलज नदी वाहते आहे आणि वरतून अशी बियास नदी वाहत आहे, हा ज्या दोन नद्यांमध्ये हा जो भूभाग आहे याला काय म्हणतात, दुआब म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे। पहिला जो दुआब आहे सिंध सागर दुआब आहे, म्हणजे सिंध सागर दुआब कोणकोणत्या नद्यांमध्ये आढळतो, सिंधू आणि चिनाब नद्यांच्या दरम्यान आढळतो। छाज जो दुआब आहे, छाज लक्षातच ठेवा बघा, छाज म्हणजे इथे नावातच आहे चिनाब आणि झ वरून काय आहे झेलम। रेचनामध्ये इथे रावी दिलेला आहे आणि च इथे चिनाब दिलेला आहे, याला रेचना दुआब म्हणतात। बारी दुआब मध्ये इथे बियास दिलेला आहे आणि इथे रावी दिलेला आहे आणि बिस्त मध्ये इथे बियास दिलेला आहे आणि तसा इथे सतलज दिलेला आहे। हा जो भाग आहे याला काय म्हणतात, दुआब म्हणतात। दुआबांचा क्रम लावा तुम्हाला कधी विचारला, हा सुद्धा दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे प्रिलियमला UPSC किंवा राज्यसेवा प्रिलियमला प्रश्न विचारू शकतात। दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा, बिस्त दुआब, बारे दुआब, रेचना दुआब, छाज दुआब आणि सिंध दुआब। आणि लिखाण कामामध्ये कधी विचारला, मेन्सला कधी विचारला तर अशा पद्धतीने मॅप काढून अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि बाकीचे सुद्धा माहिती टाकायची आहे। म्हणजे छोस म्हणजे काय, हंगामी छोटे नदी प्रवाह असतात, स्थानिक भाषेत त्याला काय म्हणतात, छोस म्हणतात। ते काही कालखंड वाहतात आणि नंतर काय होतात, ते कोरडे पडून जातात, छोस म्हणतात। आपल्याकडे जे ओढे नाले आहे या भागामध्ये त्याला स्थानिक भाषेत छोस या नावाने ओळखले जाते। धाया म्हणजे काय, नदीच्या गाढ संचयनामुळे दुआबांचे एकत्रीकरण होते। असा इथे हा नदीचा दुआब झालेला आहे, दुसऱ्या नदीचा दुआब एकत्र झाला, हा दुआब झालेला आहे आणि नदीचा इतका गाढ साचतो, ह्या दोन गाळांचे एकत्रीकरण होऊन जाते। ह्या दोन गाळांचे जो एकत्रीकरण होते, काही ठिकाणी पूरतटांमुळे हे भाग विभागले जातात, या सुद्धा काय म्हणतात, धाया म्हणतात। एकत्रीकरण होणे किंवा विभागले जाणे याला धाया असे म्हणतात। मावळा प्रदेश म्हणजे काय, सतलज नदीच्या दक्षिणेकडे पंजाबचे मावळा मैदान, हरियाणाच्या भिवारी भागात प्रदेशाच्या दक्षिणेकडे आग्नेय भाग मावळा मैदानाचा भाग आहे। बघा यामध्ये इतकी माहिती लक्षात ठेवा, बाकीची माहिती आपण नदी प्रणालीमध्ये बघू। मुलांना असं वाटत असेल सर भरपूर तुटक होत आहे, तुटक नाही, कारण का तुटक नाही, हा जो भाग आहे तिसरा उत्तर भारतीय गाळाचा मैदानी प्रदेश हा नदी प्रणालीवर अवलंबून भाग आहे, त्यामुळे ह्या भागातली माहिती नदी प्रणालीमध्ये बऱ्यापैकी माहिती होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही।
पुढे गंगेचा मैदानी प्रदेश, गंगा नदीचा मैदानी प्रदेश, याची रुंदी बघा किती आहे, किती दिलेली आहे, रुंदी 1400 किलोमीटर दिलेली आहे आणि लांबी बघा किती दिलेली आहे, जवळजवळ 800 किलोमीटर दिलेली आहे. ही अशी लांबी दाखवलेली आहे 1400 पर्यंत आणि रुंदी दाखवलेली आहे 800 किलोमीटरपर्यंत. याचे क्षेत्रफळ 3,75,000 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे आणि याचा उतार बघा कसा आहे, तर असा उतार आहे बरोबर. म्हणजे पश्चिमेकडून कसा आहे, पूर्वेकडे असा उतार आहे. हा दर किमीला 15 सेंटीमीटर, प्रत्येक 1 किलोमीटर कधी गेला तर 15 सेंटीमीटर इतका उतार आढळतो. दर किमीला 15 सेंटीमीटर इतका उतार आहे. आणि सागर बेटाची जी समुद्र पासूनची जी उंची आहे हे फक्त 3 मीटर आहे सागर बेटाची उंची. इथे बाकीची माहिती आपण गंगेचा मैदानी प्रदेशाची नदी प्रणालीमध्ये घेणार आहे. म्हणजे गंगा नदी अशी वाहते, गंगेची नदी उपनदी यमुना आहे, गंगेच्या या उपनद्या आहे. या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, या ठिकाणी सुपीक प्रदेश आहे, त्यामुळे या ठिकाणी पीक पद्धती जे जास्त प्रमाणात होते. असे अनेक भाग आपण यामध्ये बघू, म्हणजे कुठे नदी प्रणालीमध्ये बघणार आहे. इथे फक्त इतका भाग तुम्ही लक्षात ठेवा. गंगाचा मैदानी प्रदेशाचा साधा सिंपल भाग सांगितलेला आहे. ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेशाचाही तशाच पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. अशी जी लांबी आहे 720 किलोमीटर लांबी दिलेली आहे आणि रुंदी जवळजवळ 60 ते 100 किलोमीटर दिलेली आहे. क्षेत्रफळ मित्रांनो याचं 56,275 चौरस किलोमीटर आहे आणि सर्वसाधारण उंची पूर्वेकडे 130 मीटर आहे आणि पश्चिमेकडे 80 मीटर आहे. म्हणजे अशी उंची त्याची आढळते. ईशान्य नैऋत्य उतार हा दर किलोमीटरला 12 सेंटीमीटर इतका कमी होत जातो. ह्या नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये माजुली हे बेट आहे आणि हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. जवळजवळ 930 चौरस किलोमीटर क्षेत्र या बेटाचे आहे आणि भारतातील पहिले बेट आणि जिल्हा आणि दक्षिण अमेरिकेमध्ये मार्जाओ हे जे बेट आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये हे जगातील दुसरे मोठे बेट आहे. येतं का लक्षामध्ये? गाळाचा मैदानी प्रदेशाबद्दल हे माहिती मी तुम्हाला इथे इतकी माहिती सांगितलेली आहे. इतकी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आणि एक शेवटची आकृती दाखवतो गाळाच्या मैदानी प्रदेशाची. हा गाळाचा मैदानी प्रदेश आहे. ते राजस्थानच्या वाळवंटामध्ये 2 किलोमीटर इतका गाळ आढळतो. पंजाब हरियाणामध्ये 3 ते 4 किलोमीटर, उत्तर प्रदेश बिहारमध्ये 5 ते 8 किलोमीटर जमिनीखाली बरं, पश्चिम बंगालमध्ये 4 किलोमीटर इतका गाळ आढळतो. म्हणजे इतका गाळ आहे बघा गाळाचा. मग सर आम्ही याचं उत्तर मुद्दे कसे लिहायचे? पहिल्यांदा लिहायचं लोकसंख्या दाट आहे. लोकसंख्या काय आहे? दाट आहे. इथे पर्जन्यमान कसे आहे? 100 ते 150 सेंटीमीटर इतका पाऊस हा कायमस्वरूपी राहतो. या ठिकाणी पीक नदी बारमाही नदीचे अस्तित्व आहे. बारमाही नदी म्हणजे गंगा नदी हिमालयामधून उगम पावते, यमुना नदी उगम पावते. नंतर त्या नदीचं पाणी आटायला लागलं तेव्हा बर्फ वितळतो आणि परत पाणी येतं, म्हणजे बारमाही नदी इथे उगम पावते. या ठिकाणी खनिज संपत्ती बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी म्हणजे कसं की तुम्ही बिहारचं उदाहरण देऊ शकतात, पश्चिम बंगालचं उदाहरण देऊ शकतात, असे उदाहरणं देऊ शकतात. या ठिकाणी पशुपालनाचं उदाहरण देऊ शकतात तुम्ही. पीक पद्धती कोणकोणते घेतले जातात याचे उदाहरणं तुम्ही इथे देऊ शकतात. बरोबर, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण इथे टच करू शकतो. उद्योगधंद्यांबद्दल तुम्ही इथे विचारू उद्योगधंदे कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहे हे सुद्धा तुम्ही. दाट लोकसंख्या कशा पद्धतीने आहे हे सुद्धा तुम्ही इथे सांगू शकतात, कारण तिथे बारमाही पाणी असल्यामुळे दाट लोकसंख्या तर राहणारच आहे. येतंय का लक्षामध्ये? अशा पद्धतीने गाळाच्या मैदानी प्रदेशावर प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न आणि उत्तर प्रॉपर लिहा, म्हणजे तुमचा प्रश्न 100% काय होईल? बरोबर येईल. आता याच लेक्चर छोटं होईल, त्यामुळे याच लेक्चरमध्ये पुढचाही भाग घेतो मी, म्हणजे काही प्रॉब्लेम राहणार नाही. आता किनारपट्टीय मैदानी प्रदेश. आपला हा किनारपट्टा बघा. इथे एक किनारपट्टीय मैदानी प्रदेश बघताना हे इथे एक राज्य बघू. हे जे राज्य दिलेलं आहे इथे गुजरात दिलेलं आहे, इथे महाराष्ट्र दिलेलं आहे, इथे गोवा दिलेला आहे गोवा, इथे कर्नाटक दिलेलं आहे कर्नाटक, इथे केरळ दिलेलं आहे, इथे तामिळनाडू आहे, इथे आंध्र प्रदेश आहे,
इथे ओडिशा आहे, ओडिशा आणि इथे वेस्ट बेंगॉल आहे, पश्चिम बंगाल आहे. म्हणजे किती राज्यांना समुद्रकिनार लाभलेला आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 राज्यांना समुद्रकिनार लाभलेला आहे. आणि प्रत्येक राज्यातल्या समुद्रकिनाऱ्याला वेगवेगळं नाव आहे. म्हणजे जो गुजरातमध्ये लाभलेला आहे याला कच्छचा किनारा किंवा काठीवाड किनारा असे म्हणतात. जो महाराष्ट्रामध्ये जो समुद्रकिनारा लाभलेला आहे याला कोकण किनारा म्हणतात. महाराष्ट्र आणि गोवामध्ये कोकण किनारपट्टी म्हणतात. आणि जो कर्नाटकमध्ये जो लाभलेला आहे याला कारवारचा किनारा म्हणतात, कारवार. आणि केरळमध्ये जो किनारा लाभलेला आहे याला मलबारचा किनारा म्हणतात. आणि तामिळनाडूमध्ये जो किनारा लाभलेला आहे याला कोरमंडलचा किनारा म्हणतात. आंध्र प्रदेशचा हा जो किनारा आहे याला नॉर्थ सरकारचा किनारा असे म्हणतात. आणि ओडिशाच्या किनाऱ्याला काय म्हणतात? उत्कलचा किनारा म्हणतात. हा आपला समुद्र किनारा आहे. जवळजवळ भारताला एकूण समुद्र किनारा, एकूण म्हणजे कसं, इथे भारतीय बेटे आहे, इथे अंदमान निकोबार आहे, इथे अंदमान निकोबार आणि इथे लक्षद्वीप बेटे आहे. एकूण समुद्र किनारा कधी म्हटला तर 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि फक्त किनारपट्टी कधी म्हटली तर किनार बघा, समुद्र किनारा मोजताना अशा पद्धतीने मोजतात, म्हणून समुद्र किनारा हा जास्त भरतो. किती सांगितला? 7517. किनारपट्टी मोजताना अशी उभ्या पद्धतीने मोजतात, म्हणून भारताला किनारपट्टी 5670 किलोमीटर इतकी लांबीची लाभलेली आहे. समुद्र किनारा आणि किनारपट्टीमध्ये फरक सांगितलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, एकूण समुद्र किनारा सांगितला, पण हा भारतीय बेटे पकडून सांगितला. आणि जो मुख्य भूमीला जो समुद्र किनारा आहे हा मुख्य भूमीला 6100 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे किती, कोणत्या राज्याला किती समुद्र किनारा आहे हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे. इथे हा बघा, या ठिकाणी इथे पश्चिम घाट आहे, इथे पूर्व घाट आहे, हा तुटक रांगांनी बनलेला आहे. इथे नद्या या ठिकाणी जाऊन मिळतात, म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झाली आहे. सुपीक भाग जास्त आहे जमिनीचा. आणि इथे कोकणातील नद्या छोट्या नद्या आहे. इथे ह्या नद्या, त्यामुळे हा जो नद्या आहे इथली जी किनारपट्टी आढळते, म्हणजे जी पश्चिम किनारपट्टी आहे ही पश्चिम किनारपट्टी आणि ही पूर्व किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टी ही नैसर्गिक बनलेली आहे. या किनारपट्टी दंतूर बनलेली आहे, दंतूर. म्हणून या ठिकाणी नैसर्गिक बंदरे ज्या मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे. इकडची जी पश्चिमेकडची किनारपट्टी आहे ही कशी आहे? खोल किनारपट्टी आहे. आणि इकडची कशी अरुंद किनारपट्टी आहे अशी आढळते. लक्षात ठेवायचं आहे. आपला जो मी महाराष्ट्रामध्ये शिकवताना प्रत्येक सांगतोच तुम्हाला की महाराष्ट्राची जी किनारपट्टी कशी आहे, रिया आकाराची आहे, खोल आहे, दंतूर आहे, अशा पद्धतीने सांगत असतो. रियाचा अर्थ काय होतो? हार होतो. खोल असल्यामुळे जे जहाज आहे हे डायरेक्ट किनाऱ्यापर्यंत इथपर्यंत येतात आणि त्यामुळे इथे बंदरांचं जे डेव्हलपमेंटचा खर्च आहे हा कमी लागतो. तुम्ही साऊथचे पिक्चर बघितले असाल, तिथे असं समुद्र किनाऱ्यावर असं पूल बांधलेला दिसतो आणि जहाज इथे उभे दिसतात. कारण ही किनारपट्टी अशी असल्यामुळे, कारण जहाज किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही. आलं का लक्षामध्ये? हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पहिला किनारा बघू. कुठला? कच्छ द्वीपकल्पे. मी फक्त तुम्हाला इथे समुद्र किनारपट्टी प्रदेश शिकवलेला नाही. तुम्हाला जे बेसिक माहिती होती पहिल्यांदा फक्त तितकीच माहिती सांगितलेली आहे किनारपट्टी प्रदेशाची. आता आपण पहिला किनारा बघू. कुठला? कच्छ द्वीपकल्प बघू. कच्छच्या द्वीपकल्पामध्ये कच्छचे रण बघू. पंचम बेटाच्या दक्षिणेकडे बन्नी येथे सर्वात मोठा गवताळ प्रदेश आहे. बघा, कच्छच्या द्वीपकल्पामध्ये, द्वीपकल्प म्हणजे काय? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, याला द्वीपकल्प म्हणतात. या पंचम बेट आहे, इथे पंचम बेटामध्ये बन्नी इथे सर्वात मोठा गवताळ प्रदेश आहे. काठीवाड द्वीपकल्प पण त्याच प्रदेशामध्ये येतात. इथे गिरनार पर्वत आहे. गिरनार पर्वताची जी उंची आहे 1117 मीटर इतकी आहे आणि हा ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेला आहे गिरनार पर्वत. लक्षात ठेवा, इथे गिरनाराच्या दक्षिणेकडे गीर अभयारण्य सुद्धा आढळते. गीर अभयारण्य तुम्हाला माहिती आहे, सिंहांसाठी हे अभयारण्य प्रसिद्धच आहे. गुजरातचे मैदानाची उंची जवळजवळ किती आहे? 150 मीटर असून माही नदी, तापी नदी खंबातच्या आखातात जाऊन मिळतात. माही, तापी आणि
नर्मदा या नद्या खंभातच्या आखातात जाऊन मिळतात। हाही प्रश्न आयोगाने एका वर्षी विचारलेला होता। खालीलपैकी खंभातच्या आखातात कोणकोणत्या नद्या जाऊन मिळतात? माई आहे, नर्मदा आहे आणि तापी नदी आहे, ह्या खंभातच्या आखातात जाऊन मिळतात। तो झाला। आता आपण कोकण किनारपट्टी बघू। कोकण किनारपट्टीचा जो विस्तार आहे दमनगंगा नदी ते तेरेखोल नदीपर्यंत इतका किनारपट्टीचा विस्तार आहे। आणि किनारपट्टी कोकण किनारपट्टीची लांबी मी काय सांगतोय तुम्हाला, किनारपट्टीची लांबी किती आहे? 560 किलोमीटर कोकण किनारपट्टीची लांबी आहे। आणि समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर इतकी आहे। बघा कोकण किनारपट्टी ही 8° 15 पासून तर 24° 7 पर्यंत उत्तर अक्षवृत्तापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार पसरलेला आहे। कोकण किनारपट्टी ही कुठल्या आकाराची आहे? रिया आकाराची आहे। दंतूर आहे, दंतूर खोल किनारपट्टी आहे। आणि ही कशामुळे तयार झाली आहे? खचल्यामुळे तयार झाली आहे, उंचावल्यामुळे नाही। कोकण पश्चिम किनारपट्टी ही कशामुळे तयार झाली आहे? खचल्यामुळे तयार झालेली आहे, लक्षात ठेवा। केरळची किनारपट्टी बघू आता आपण। कर्नाटकमध्ये मी तुम्हाला जितकी माहिती सांगितली तितकीच लक्षात ठेवायचं आहे। कारवारचा किनारा म्हणतात आणि बाकी काही जास्त गरज नाही। बघा उत्तरेस कन्हेरपासून तर दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र बांबूच्या टेकड्या आढळतात। आणि त्या ज्या बांबूच्या टेकड्या आढळतात त्यास काय म्हणतात? बांबूच्या टेकड्यांना थेरीस असे म्हणतात। किनारपट्टीच्या भागात काय म्हणतात? थेरीस असे म्हणतात। बांबूच्या टेकड्या आहे बांबूच्या त्यास थेरीस असे म्हणतात। नैसर्गिक बंदरे अरबी समुद्र किनारपट्टीच्या बाजूस आहे। आणि बंगाल किनारपट्टीमध्ये कुठलं आहे? म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कृत्रिम बंदरे तयार झाले आहे। तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने। अरबी समुद्रात बुड जमीन किती आहे? 100 मीटर खोलीपर्यंत आहे। म्हणजे अरबी समुद्रामध्ये ही समुद्रबुड जमीन आहे 100 मीटर खोलपर्यंत आहे। आणि ही कशी आहे? या अशा पद्धतीने आहे। हे थोडी अशी माहिती दिलेली आहे। पश्चिम आणि पूर्व किनाऱ्याबद्दल रुंदी 10 ते 80 किलोमीटर आहे। सरासरी उंची 65 किलोमीटर आहे। कशाची? पश्चिम किनारपट्टीची, लक्षात ठेवायचं आहे। बघा मरीना किनारा तुम्हाला माहिती आहे चेन्नईमध्ये आहे। चंद्रभागा बीच हा कुठे आहे? ओडिशामध्ये आहे। सरासरी पूर्व किनारपट्टीची रुंदी कधी बघितली? सरासरी रुंदी ही किती आहे? 120 किलोमीटर इतकी सरासरी रुंदी आहे। कारण का? नद्या इथे अशा वाहून आलेल्या आहे आणि अनेक नद्यांनी इथे त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे। अनेक नद्या कुठल्या? वरच्या साईडला इथे पेन्नरू नदी असेल, इथे यमुना नदी असेल, पेन्नर नदी असेल, कावेरी नदी असेल, नंतर कृष्णा नदी असेल, नंतर गोदावरी नदी असेल, नंतर महानदी असेल। अशा ज्या नद्यांनी इथे काय तयार केले आहे? त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे। म्हणून या किनारपट्टीची रुंदी किती आहे? सरासरी 120 किलोमीटर इतकी रुंदी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पूर्व किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना म्हणजे अशा पद्धतीने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना काय होत जाते? वाढत जाते। आणि पश्चिम किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना काय होते? कमी होत जाते। हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे। समजतंय का तुम्हाला प्रत्येकाला? घाई तर होत नाही। घाई होत असेल तर मला सांगायचं आहे, सर घाई होत आहे। बघा पयनघाट म्हणजे काय? पयनघाट आंध्र व तामिळनाडूच्या राज्यात पूर्व किनारपट्टी जी आहे, आंध्र आणि तामिळनाडू राज्याला पूर्व किनारपट्टी जी आहे याला काय म्हणतात? पयनघाट असं म्हणतात। पयनघाट। यावर मी तुम्हाला पूर्व किनारपट्टीवर एक क्वेश्चन डेमो लिहून दिलेला आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर एक क्वेश्चन डेमो लिहून दिलेला आहे। हे पण त्यामुळे तुम्हाला इथे चांगले मार्क भेटू शकतात। किंवा मला असं वाटतं मी जे प्रश्न काढलेले आहे त्या प्रश्नांमध्ये सुद्धा इथली माहिती ॲड होईल। हे लक्षात ठेवायचं आहे। तामिळनाडू किनारपट्टी याला कोरमंडलची किनारपट्टी म्हणतात। जवळजवळ 675 किलोमीटर तामिळनाडूची किनारपट्टी आहे। बघा दक्षिण भारतातील धान्याचे कोठार कोणत्या किनारपट्टीला म्हणतात? तामिळनाडूच्या किनारपट्टीला म्हणतात। त्यामध्ये कावेरीचा त्रिभुज प्रदेश आहे। श्रीरंगम बेटाजवळ कावेरीचे 2 फाटे फुटतात आणि हे 2 प्रवाह
फुटतात आणि हे आंध्र प्रदेशची किनारपट्टी गोदावरी आणि कृष्णा नदीच्या दरम्यान कुठलं सरोवर आहे? कोल्हेरी सरोवर आहे. मी तुम्हाला दाखवतो ते कोल्हेरी सरोवर, किंवा तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. बघा, गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये 2 फाटे फुटतात. पहिला जो फाट्याचं नाव आहे याला गौतमी गोदावरी म्हणतात आणि दुसऱ्या फाट्याचं नाव काय आहे? वशिष्ठ गोदावरी म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मुख्य त्रिभुज प्रदेशात 7 फाटे फुटलेले तुम्हाला दिसतात. कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश, कृष्णा नदीचे 3 उपफाटे फुटतात. आंध्र आणि तामिळनाडूच्या सीमांच्या दरम्यान कुठलं सरोवर आहे? पुलिकत सरोवर आहे. ओडिशाची किनारपट्टीला काय म्हणतात? उत्कलची किनारपट्टी म्हणतात. मी तुम्हाला वर पण माहिती सांगितली होती. सुवर्णरेखा नदी ते ऋषिकुल नदीपर्यंत, इथे सुवर्णरेखा नदी आढळते, इथे ऋषिकुल नदी आढळते, यापर्यंत 400 किलोमीटर लांबीची उत्कलची किनारपट्टी आहे. आणि महानदीचा त्रिभुज प्रदेश, चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे सरोवरामध्ये दया आणि भार्गवी या ज्या 2 नद्या आहे ह्या येऊन मिळत असतात. कोणत्या? चिल्का सरोवरामध्ये. चिल्का सरोवराचा जो आकार आहे पियरच्या फळासारखा आहे. पियरचं फळ तुम्हाला माहिती असेल, अशा पद्धतीने पियरचं फळ आहे, यासारखा याचा आकार आहे. आणि बंगालची किनारपट्टी आहे, गंगा नदीचा त्रिभुज प्रदेशामध्ये येतो आणि भारताची किनारपट्टी दंतूरसह सलग असल्यामुळे मासेमारी आणि बंदरे यासाठी प्रतिकूल बनलेली आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये? दंतूर नाही, पूर्णचं पूर्ण, म्हणून दंतूर नसल्यामुळे ही किनारपट्टी कशी आहे? मासेमारीसाठी प्रतिकूल आहे. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न आला तर तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे. आता जो भाग आहे हा भाग प्रिलियमसाठी विचारला जाईल. अपतटीय बेटांमधला भारतीय बेटे, किनारपट्टीय प्रदेश बघितला आपण. आता भारतीय बेटे हा प्रदेश बघायचा का उद्या पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायचा? 2च पेज आहे, बघून घेऊ आपण. म्हणजे यासाठी हे 4 लेक्चर होतील आणि 2 लेक्चर तुमचे प्रश्नांवर होतील. असे 5 लेक्चर किंवा 1च लेक्चर घेऊ आपण प्रश्नांवर. बघा, अपतटीय बेटे. आता इथे पाठांतराचा भाग आहे, इथे शिकवण्यासारखं काही नाही. बघा, पश्चिम किनाऱ्यावरचे बेटे. आता पश्चिम किनाऱ्यावर काठेवाड बेट आहे. काठेवाड, बघा, काठेवाड किनारा आहे, इथे परिम हे बेट आढळते आणि भैसाला बेट आढळते. कच्छ किनाऱ्यावर दीव आहे, वैदा आहे, नोरा आहे, प्रीतन आहे आणि करुणा बहार आहे. नर्मदा तापी नदीच्या मुखाजवळ खाडिया आणि अलिया बेट आहे. मित्रांनो, हे तुमच्या फक्त शॉर्ट टर्म मेमरीमध्ये लक्षात राहील, लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात राहणार नाही. त्यामुळे हे परत परत ऐकायचं आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, महाराष्ट्र इथे कोणकोणते बेट आहे? बुचर आहे, एलिफंटा आहे आणि कारंजा हे बेट आहे. मंगळूरचा जो किनारा आहे, मंगळूरच्या किनारपट्टीवर भटकळ आहे, पिंजन लॉक आहे आणि सेंट मरी हे बेट आहे. तर गोवाच्या किनारपट्टीवर अंजदीव बेट आहे. तर कोचीच्या किनारपट्टीवर वायपिन हे बेट आहे. जोड्या लावायला तुम्हाला प्रश्न विचारू शकतात UPSC प्रिलियमला किंवा राज्यसेवा प्रिलियमला. इथे इकडचा पूर्व किनारपट्टी बघताना मन्नारच्या आखातामध्ये पांबन आहे, क्रोकोडाईल आहे आणि अदुंदा बेट आहे. पुलिकत सरोवराच्या मुखाजवळ श्रीहरिकोटा आहे. UPSC प्रिलियमला प्रश्न विचारलेला होता. चिल्का सरोवराच्या मुखाजवळ पैरकुंड हे बेट आहे. महानदीच्या मुखाजवळ महानदी आणि ब्रह्मणी नदीच्या मुखाजवळ शॉर्ट आहे आणि व्हीलर बेट आहे. व्हीलर बेटाचं नाव APJ अब्दुल कलाम आहे. महानदी ब्रह्मणी नदीच्या मुखाजवळ आहे. गंगा नदीच्या मुखाजवळ हे कुठलं आहे? न्यूमूर बेट आहे, गंगासागर आहे आणि सागर बेट आहे. अशा पद्धतीने यावर प्रिलियमला प्रश्न विचारू शकता. फक्त जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. हा ऑनलाईन बेटला येणार नाही, आला तर राज्यसेवेला येऊ शकतो, पण UPSCला प्रश्न विचारताना जोड्या लावायला विचारू शकतात. आता इथे भारतीय बेटे अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील बेटे बघू. हे बेटे बघताना पहिल्यांदा आपण लक्षद्वीप बेटे बघू. लक्षद्वीप बेटे कुठे आहे? अरबी समुद्रामध्ये आहे. लक्षद्वीप बेटांचा पहिल्यांदा मॅप बघायचा का? मॅप बघून घेऊ. हे बघा, इथे लक्षद्वीप बेटे आहे. हे लक्षद्वीप बेटे इथे दाखवलेले आहे. इथे बघा, केप कामोरेनी हा मूळचा भाग दाखवलेला आहे. इथे मिनिकॉय आहे. हे 8 डिग्री चॅनलमुळे, म्हणजे इथे कुठला आहे? मालदीव आहे. मालदीव आणि मिनिकॉय बेटे किती डिग्री चॅनलमुळे वेगळे झालेले आहे? मालदीव आणि मिनिकॉय, म्हणजे इथे मामी लक्षात ठेवा. मालदीव आणि मिनिकॉय
8 डिग्री चॅनलमुळे वेगळे झाले आहे आणि मिनिकॉय आणि लक्षद्वीप बेटसमूह हा किती डिग्री चॅनलमुळे, हा 9 डिग्री चॅनलमुळे वेगळा झालेला आहे। इथे लक्षात ठेवा। लक्षद्वीप आणि मील लक्षात ठेवा, मामी आणि मील असं लक्षात राहिलं तर 8-9 हा सुद्धा राज्यसेवा प्रिलियम UPSC प्रिलियमला क्वेश्चन आला आहे। 9 डिग्री चॅनलमुळे हे वेगळं झाले आहे। या ठिकाणी बघा काल्पेनी बेट आहे, इथे सुहेन बेट आहे, इथे कार्डम बेट आहे, इथे अनुरोध बेट आहे, इथे काडमट्टी बेट आहे, इथे अगत्ती आहे, इथे अगत्ती इथे विमानतळ आहे मित्रांनो। आणि हे लक्षद्वीपची राजधानी सुद्धा आहे। इथे बित्रा आहे, इथे चेतलता आहे, इथे किल्टान आहे, इथे अमिनदिवे आहे आणि इथे पेरुमालापार हे बेट आहे। असे हे बेटांचा मॅप आहे। आता मी जास्त बारीक बारीक बेटे घेतलेले नाही, जे मोठमोठे बेटे आहे, जे प्रसिद्ध बेटे आहे तेच घेतलेले आहे। आता डिटेलमध्ये माहिती बघू। भारत सरकारने 1973 म्हणजे 50 वर्षापूर्वी लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमिनदिवे बेटांचे नाव चेंज केले आणि नाव बदलवून त्याचे नामकरण काय ठेवण्यात आले, लक्षद्वीप बेटे असे नामकरण ठेवण्यात आले। उंची समुद्र सपाटीपासून याची उंची 5 मीटर इतकी आहे। क्षेत्रफळ जवळजवळ किती आहे याचा 32 चौरस किलोमीटर आहे, फक्त 32 चौरस किलोमीटर। अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे आडवा जो विस्तार आहे 8 अंश ते 12 अंशापर्यंत, फक्त 4 अक्षरवृत्त आहे इतका त्याचा विस्तार आहे। 8 अंश ते 12 अंशापर्यंत उत्तर अक्षरवृत्तापर्यंत आहे। आणि रेखावृत्तीय विस्तार 3चा फरक आहे, म्हणजे 71 ते 74 असा रेखावृत्तीय विस्तार। 71 अंश 45 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 74 अंश पूर्व रेखावृत्तापर्यंत हा रेखावृत्तीय विस्तार आहे। मुख्य भूमीपासून कालिकत लक्षद्वीप बेटांचे कमीत कमी अंतर 108 किलोमीटर इतका आहे। 108-109 किलोमीटर इतका आहे कालिकतपासून तर लक्षद्वीप बेटाचे अंतर। 27 बेट समूहापैकी 11 बेटांवर मानवी वसाहत आढळते लक्षद्वीप बेटांमध्ये। आगाती इथे विमानतळ आहे, केरळमधील कोचीन विमानतळाला हे आगाती विमानतळ काय केलेलं आहे, जोडलेले आहे। नद्या आणि टेकड्यांचे या ठिकाणी अस्तित्व नाही। प्रवाळ बेट आहे, नद्या पण नाही, टेकड्या पण नाही। प्रवाळांची क्षारता 27% आहे। सर्वाधिक उत्पादन इथे नारळ उत्पादन होतं। बेसिक माहिती आहे, इतकी माहिती लक्षात ठेवा, तरीही तुमचा प्रश्न बरोबर येईल किंवा तरीही तुम्हाला लिहिता येईल। नंतर निकोबार बेटे बघू। आता अंदमान निकोबार बेटे पहिल्यांदा मॅप बघून घेऊ आपण। बघा सर्वात दक्षिणेकडचा पॉईंट हा इथे तुम्हाला दिसतोय का, इंदिरा पॉईंट आहे। इथे ग्रेट निकोबार हे बेट आहे सर्वात खालती। नंतर ग्रेट निकोबारच्या वर कुठला आहे, लिटल निकोबार आहे, लिटल निकोबार। इथे बघा, इथे बानंगा आहे, इथे डुंकान आहे, इथे कच्छल आयलँड आहे, इथे सॅमराव चॅनल आहे, इथे कार निकोबार आहे। म्हणजे सर्वात खालती कुठला आहे, ग्रेट निकोबार, म्हणजे सर्वात खालती ग्रेट निकोबार, लिटल निकोबार आणि कार निकोबार। कार निकोबार आणि लिटल अंदमान यांच्यामध्ये काय आहे, 10 डिग्री चॅनल आहे। 10 डिग्री चॅनल, 10 डिग्री चॅनल हे कशामध्ये, निकोबार, कार निकोबार आणि लिटल निकोबार। UPSC प्रिलियमला थोडं डिटेलमध्ये विचारता, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे, कार निकोबार आणि लिटल अंदमान यांच्यामध्ये। इथे बघा, इथे डंकन पास आहे, इथे पोर्ट ब्लेअर आहे, पोर्ट ब्लेअर इथे अंदमान निकोबारची राजधानी या ठिकाणी आहे। इथे बॅरन बेट आहे, बघा बॅरन आयलँड आहे, इथे हे हॅवलॉक आहे, हे साऊथ अंदमान आहे, मिडल अंदमान आहे, लिटल अंदमान, साऊथ अंदमान, मिडल अंदमान लक्षात ठेवा। आणि इथे नारकोंडम बेट आहे। बॅरन बेटावर जागृत ज्वालामुखी आढळतो, जागृत ज्वालामुखी, आणि नारकोंडम बेटावर मृत ज्वालामुखी आढळतो। या दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा आहे। हे मिडल अंदमानच्या पूर्व साईडला बॅरन बेट आहे, हे पण लक्षात ठेवा। इथे बघा अंदमान निकोबार मॅप तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो। नसेल तर परत एक मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगत गेलो तशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात। बघा निकोबार 22 बेटांचा समूह आहे, त्यापैकी 10 बेटांवर काय आहे, मानवी वस्ती आढळते। यांचा अक्षरवृत्तीय विस्तार कधी बघितला, 6 ते 14 उत्तर अक्षरवृत्त इथपर्यंत याचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे। लांबी अशी जी एकूण लांबी आहे
हे किती आहे 590 किलोमीटर आहे। तुम्ही 600 लक्षात ठेवू शकता। रुंदी 58 किलोमीटर आहे, रुंदी 60 लक्षात ठेवू शकता। म्हणजे तुमच्या लक्षात राहील लांबी 600 आणि रुंदी 60 म्हणजे 58 आहे आणि हे कसे आहे 590 आहे। एकूण बेटांचा समूह हा किती बेटांचा समूह आहे? एकूण 572 बेटांचा समूह आहे। त्यापैकी 38 बेटांवर मानवी वस्ती आढळते। अंदमान 25 बेटांवर तर निकोबारमध्ये 13 बेटांवर मानवी वस्ती आढळते। हे जे बेट आहे, हे जे असे शिखर दिसत आहे, इथे पहिले एक पर्वत होता। त्या पर्वत कुठला होता? आराकान योमा नावाचा पर्वत होता। या पर्वत पाण्याखाली बुडाला आणि ह्या पर्वताचे हे जे बारीक बारीक बेटे झाले दिसतात, ह्या पर्वताचे शिखर आहे। कुठल्या? आराकान योमा पर्वताचे शिखर हे आहे। इथे पक्ष्यांच्या प्रजाती, विविध प्रकारे पक्ष्यांच्या प्रजाती आहे। 242 प्रजाती इथे आढळतात। याचं क्षेत्रफळ 8249 चौरस किलोमीटर आहे। 2004ला सुनामी आले त्यानंतर याचं क्षेत्रफळ कमी होऊन किती झालेलं आहे? 7900 किलोमीटर इतकं झालेलं आहे। थोडं डीपमध्ये कधी जायचं म्हटलं तर अंदमान निकोबारच्या प्रशासनाचे कामाचे खटले कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये चालतात? कोलकाता उच्च न्यायालयामध्ये चालतात। इथे मूळ आदिवासी जमात, या मूळ आदिवासी जमाती आहेत। ओजेस आहे, जारवा आहे, सेंटिनेल्स आहे। दक्षिण अंदमान आणि ग्रेट अंदमान यांच्या दरम्यान वांदूर सागरी जीवावरण राखीव क्षेत्र आहे आणि ते जगातील सर्वात मोठा जायंट क्रॉब इथे आढळतो वांदूर सागरी जीवावरण क्षेत्रामध्ये। या द्वीपसमूहाच्या उत्तरेकडील टोक 900 किलोमीटर आहे, मुख्य भूमीपासून दूर आहे आणि दक्षिणेकडील टोक हे समुद्रापासून तर म्हणजे इंडोनेशियाच्या केवळ फक्त 146 किलोमीटर आहे। बघा, म्हणजे भारतापेक्षा इंडोनेशिया जवळ आहे, इथून फक्त 150 किलोमीटर इतकं आढळतं। कोलकातापासून 1255 किलोमीटर आहे, चेन्नईपासून 1190 किलोमीटर हे अंदमान निकोबार बेटे आढळतात, इतक्या दूर आहे। हा द्वीपसमूह टर्शरी काळातील सामुद्रिक पर्वताच्या म्हणजे आराकान योमा पर्वताच्या समुद्रातून वर आलेले, म्हणजे या आराकान योमा पर्वताचे शिखर वर आले होते, इथून आहे कुठल्या युगामध्ये? टर्शरी काळामध्ये। बघा, या बेटातील डोंगर कणे क्रेटेशियस काळात तयार झाले आहे। हे जे कणे तयार झाले आहे हे पहिल्यांदा वर कुठल्या कालखंडात आले? टर्शरी कालखंडामध्ये आले आणि कणे हे क्रेटेशियस कालखंडामध्ये तयार झाले आहे। छोटे छोटे अनेक नद्या आहे, गोड्या पाण्याचे सरोवर आहे, अत्यल्प किनारपट्टी लगेच शेतजमीन या ठिकाणी आढळते। क्षेत्रफळ 86% क्षेत्र उष्णकटिबंधीय वनांनी व्यापलेलं आहे। इंदिरा पॉईंटला दुसरं नाव काय आहे? पिग्मॅलन बेट हे इंदिरा पॉईंटला नाव आहे। आता सध्या भारत सरकारने नाव बदलवले होते। हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज्य बेट ठेवले, नील बेटाचे नाव शहीद बेट ठेवले आणि रॉस बेटाचे नाव काय ठेवले? सुभाषचंद्र बोस ठेवले। 30 डिसेंबर 2018 मध्ये 1942 मध्ये चले जाव आंदोलनास किती 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त याचे नाव चेंज करण्यात आले आहे। आणि ही एक शेवटची आकृती अंदमानची। अंदमानमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला इथे जीवावरण क्षेत्र दाखवलेले आहे। इथे बघा, हा एक मॅप आहे मित्रांनो। अशा पद्धतीने आपले 5 प्राकृतिक विभाग पूर्ण झाले आहे। उद्याच्या दिवशी मी तुम्हाला यावर डेमो प्रश्न घेणार आहे, जवळजवळ 10 प्रश्न सोडवून दाखवणार आहे। तुम्ही तशा पद्धतीने प्रश्नांची तयारी करा आणि मी जे प्रश्न शिकवत आहे किंवा उत्तरे कशा पद्धतीने लिहिता हे मी तुम्हाला सांगत आहे, हे पण अशाच पद्धतीने तयारी करायची आहे, म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात राहील आणि तुम्हाला प्रॉपर उत्तरे लिहिता येतील। काही प्रॉब्लेम कधी आला तर कौटिल्य IASला कॉल करायचा आहे, माझ्याशी बोलायचं आहे, सर मला इथे प्रॉब्लेम आहे, तुम्ही मला हे समजावून सांगा। मी तुम्हाला 100% समजावून सांगेन, काळजी करण्याची गरज नाही। तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे। धन्यवाद मित्रांनो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यसेवा पूर्वचे ॲड आले आहे, पण काही मुलांना असं वाईट वाटतंय का, आनंद झालाय का, आनंद होतोय का, दुःख होतंय हेच कळत नाही। कारण का सर, यावर्षी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, परत जागा इतक्या कमी आलेल्या आहे, म्हणजे मुलांच्या मनामध्ये विविध शंका निर्माण झालेल्या आहे। मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला तर आहे, या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला धरूनच आपण
कौटिल्य आयएसची बॅच चालू केलेली आहे. प्रॉपर डिस्क्रिप्टिव्ह प्रॉपर ज्यांना मराठीमध्ये करायचे आहे त्यांच्या मराठीसाठी मराठी माध्यमातून होईल आणि ज्यांना इंग्रजी आणि हिंदीमध्ये करायची त्यांच्यासाठी प्रॉपर हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून होईल. त्यांच्यासाठी दिल्ली फॅकल्टी आहे आणि मराठी माध्यमांसाठी सुद्धा चांगली फॅकल्टी आहे. तुम्ही त्याच्या पहिले डेमो लेक्चर बघू शकतात आणि नंतर ॲडमिशन घेऊ शकतात. पहिल्यांदा आपण राज्यसेवा पूर्वचे ॲड आलेले आहे त्याबद्दल बोलू. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा किती 2025 कालच जाहिरात येऊन गेलेली आहे. आता किती जागांसाठी आलेले आहे? एकूण 385. मग या पूर्णच्या पूर्ण 385 जागा या सर्वांना उपलब्ध आहे का? नाही मित्रांनो, ज्या सर्वांना उपलब्ध आहे सामान्य प्रशासन विभागातल्या फक्त राज्यसेवामधल्या किती जागा आहे? 127 जागा आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे MPSCचं पहिल्यांदा इतके ॲड देते नंतर जागा वाढवू शकते. मुलं प्रयत्न करत असतात जागा वाढतील यामध्ये, त्यासाठी काळजी करायची नाही. ज्या मुलांचे आताची जी राज्यसेवा मुख्य असेल त्या मुलांनी त्यावर फोकस करायचा आहे. जे मुलं गट ब आणि गट कच्या गट कचे मुख्य प्रिलियमला फोकस करायचा आहे. काही मुलं गट बच्या मुख्यला फोकस करायचं आहे. आणि ज्या मुलांना प्रॉपर राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा आहे त्यांनी फक्त डिस्क्रिप्टिव्हचाच अभ्यास करायचा आहे. बाकी इकडे तिकडे अभ्यास करायचा नाही. कारण का? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला असल्यामुळे तुमचा अभ्यासाचा आवाकासुद्धा वाढलेला आहे. मार्गदर्शनाची तुम्हाला प्रॉपर गरज आहे. मी लवकरच भूगोल हा विषय चालू करणार आहे. ऑप्शनल पण चालू होणार आहे आणि आपल्या कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये विविध ऑप्शनसुद्धा चालू होतील आणि आपली इंटिग्रेटेड बॅचसुद्धा चालू झालेली आहे. बघा इथे राज्यसेवेची ॲड किती आहे? 127 जागा आहे. हा महसूल आणि वन विभागातल्या महाराष्ट्र वनसेवा यांच्या 144 जागा दिलेल्या आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ज्या इंजिनिअरिंगसाठी जागा आहे या 114 जागा आहे. या सर्वांची मिळून किती जाहिरात झालेली आहे? 385 जागांची जाहिरात झालेली आहे. पुढे जागा वाढल्या तर चांगलंच आहे, पण वाढतील अशी अपेक्षा आहे. बघा, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे 28 मार्चपासून चालू होणार आहे. 28 मार्चपासून किती वाजेपासून? 2 वाजेपासून तर 17 एप्रिलपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपण अर्ज सादर करू शकता. 28 मार्च लक्षात ठेवायचं आहे. 28 मार्चपासून तर 17 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आणि जे परीक्षा शुल्क भरण्याची जी तारीख आहे 17 एप्रिल आहे. इतकीच आहे, जो शेवटची मुदत आहे तिथपर्यंत. आणि जे मुलं ऑफलाईन पद्धतीने चलन भरतील त्यांच्यासाठी 19 एप्रिल ही तारीख दिलेली आहे रात्री 12 वाजेपर्यंत. चलन शुल्क अंतिम दिनांक 21 एप्रिल 2025 बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये सादर करायचे आहे. इथे फक्त एकच सांगायचं होतं, अर्ज कधीपासून चालू होणार आहे? 28 मार्चपासून तर 17 एप्रिलपर्यंत अर्ज चालू होणार आहे. ज्या मुलांना प्रॉब्लेम असेल त्यांनी कॉल करायचा आहे, SMS करायचा आहे आणि विचारायचं आहे सर अर्ज भरताना असा प्रॉब्लेम येतो आहे. काही मुलांना अजून प्रॉब्लेम असेल सर ऑप्शनल कुठला घेऊ हा सुद्धा प्रॉब्लेम असेल त्यांनीसुद्धा SMS कॉल करायचा आहे. काही मुलांना सर अभ्यास कशा पद्धतीने करू, पुस्तक कुठल्या पद्धतीने घेऊ, त्यासाठी कौटिल्य आयएस अकॅडमीचा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रॉपर लेक्चर केलेले आहे. किंवा ज्या मुलांना नंबर पाहिजे असेल किंवा फोन नंबर पाहिजे असेल, ज्यांना भेटायचं असेल ते प्रत्यक्ष आपल्या ऑफिसला येऊन सुद्धा भेटू शकतात. आपले 2 ठिकाणी ऑफिस आहे. एक हडपसरमध्ये आहे, विठ्ठल टुपे नाट्यगृहाच्या बाजूलाच अजिंक्यतारा बिल्डिंग आहे, 3ऱ्या मजल्यावर आहे. आणि दुसरं ऑफिस आपलं भरतनाट्यम सदाशिवपेठ तुम्हाला माहिती आहे, भरतनाट्यम माहिती आहे. भरतनाट्यमच्या बरोबर सामने कौटिल्य आयएसचं बोर्ड तुम्हाला दिसेल, तिथे 2ऱ्या मजल्यावर आपलं ऑफिस आहे. तुम्ही तिथे येऊन सुद्धा भेटू शकतात. अशा पद्धतीने ही ॲड लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येकाने चांगला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करताना प्रॉब्लेम आल्यावर 100% भेटा. किती जागांची आहे? एकूण 385 जागांची आहे. लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला.